कोल्हापूर शहरातील महापालिकेचे बंद पडलेले तसेच वापरात न आलेले विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज संयुक्त पाहणी केली। यावेळी विविध प्रकल्पांची सद्यस्थिती तपासून तातडीने आराखडे सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत। आजच्या पाहणी दौऱ्यात टेंबलाईवाडी येथील IRB कडून उभारण्यात आलेल्या 5 स्टार हॉटेल इमारतीची पाहणी करण्यात आली। सदर इमारतीबाबत पुढील आठवड्यात प्रेझेंटेशन सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यानंतर टाकाळा येथील लँडफिल साईट जागेचा विकास करून कमर्शियल प्रकल्प उभारण्याबाबत आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले। हॉकी स्टेडियम समोरील महापालिकेच्या ताब्यात आलेल्या इमारतीची पाहणी करण्यात आली। सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथील आरोग्य सुविधांचाही आढावा घेण्यात आला। पंचगंगा स्मशानभूमी येथे CRSच्या माध्यमातून अधिक सुविधा उपलब्ध करून संस्था आणि सामाजिक संघटनांच्या सहकार्याने स्मशानभूमीचा विकास करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त पारितोष कंकाळ, किरण कुमार धनवाळे आदींसह विभागीय अधिकारी उपस्थित होते। BPNसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त।